झेडपी पंचायत समितीसह बिनविरोध सिलसिला आताही सुरू आहे आणि कोकणमध्ये महायुतीचे 27 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत। कोकणातून ही महत्त्वाची माहिती कळतीये। झेडपी आणि पंचायत समितीतही बिनविरोध हा सिलसिला सुरूच आहे। यापूर्वी आपण पाहिलं महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोधचा मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। तर तोच हा बिनविरोध सिलसिला यावेळी झेडपी आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आहे। विशेषतः कोकणामध्ये महायुतीचे 27 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। सिंधुदुर्ग झेडपीच्या 8, पंचायत समितीच्या 17 जागा या बिनविरोध आहेत। रायगड रत्नागिरीमधून 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर कोकणात महायुतीच्या अशा प्रकारे तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकलेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 8, पंचायत समितीच्या 17 जागा महायुतीनं बिनविरोध जिंकलेल्या आहेत आणि 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7, शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झालाय। 100 सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 16 आणि शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाल्याचं समोर आलंय। रायगड आणि रत्नागिरीमधून शिवसेनेचे 2 उमेदवार बिनविरोध जिंकलेत। तर महाड पंचायत समिती निवडणुकीमध्ये सवाने धामणे पंचायत समिती गणातून उभे असलेले अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली आणि अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणीज पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे।